नमस्कार मित्रांनो, भरपूर दिवसाचं आपण आता एक ब्लॉग बनवतो आहे. हा ब्लॉग आपला फक्त यूट्यूबसाठी असणार आहे, कारण व्हिडिओ मोठी होती त्याच्यामुळं फेसबुकला टाकत नाही. आपण फेसबुकला छोटे रील टाकतो. तर कसं काय आहे धंदा पाणी आपलं रिक्षाचा, कारण 7 तारखेला आंदोलन होतं. आंदोलनाच्या नंतर काय फरक पडला काय नाही, तर तुमच्याबरोबर थोडा गप्पा मारावं म्हणलं. लाईव्ह करायला तर काय आपल्याकडे रेंजचा थोडा प्रॉब्लेम आहे, आपलं एअरटेलचा सिम त्याच्यामध्ये हो का. हे तर मी तर काय गावाकडे आहे, त्याच्यामुळे मी कुठं आंदोलनाला नाही ना कुठला रिक्षा व्यवसायाला नाही. आता एखादा भाऊ मला बिनकामाचा कमेंट टाकल, भाऊ तू तिकडंच राहा, इकडं काय येऊ नको. बरं ठीक आहे, चालू द्या, तेवढाच आनंद. तर हे बघा, हे आपली रिक्षा, आपण गावाकडे, हे आपली शेती. तर तुम्हाला सगळं दाखवतो. हे बघा, हे आपलं जुनं घर, गावात वाडा होता तो पाडला. त्याच्यानंतर 7-8-10 वर्ष झाला आता ह्या शेडमध्येच राहतो, पण त्याला परिस्थिती असते. आणि आता रिक्षा व्यवसायातून तर काय आपण वरी नाही, खायचं प्यायचं आपलं भागत आहे. कधी कधी तेवढं बी कमी पडतं आहे. लोकांना मजा मस्करी वाटते आपल्या, घेतात रिक्षा असं असतं रिक्षाचं मित्रांनो. तर हे बघा, आता आपलं घराचं काम चालू आहे. पाठीमागे इकडं तुम्हाला खडी दिसते, त्याच्यानंतर तुम्हाला तिकडे डस दिसते. परत हे बघा, ह्याच्यात झाकून ठेवलेलं सिमेंट आहे, त्याच्या पलीकडे वीट दिसते. हे बघा, आपली शेती मोकळंच आहे मैदान. क्रिकेट खेळायला येत आहे का सांगा, काहीच नाही इकडं. तूर निघून गेली, 20,000ची तूर झाली असेल. हे बघा तूर निघून गेली, हे तर काय मोकळंच पडलं. त्यानंतर त्या बाजूला थोडासा हरभरा आहे, ह्या बाजूला थोडीशी ज्वारी आहे. ती बी येईल का नाही सांगता येत नाही, कारण पाणीच नाही. आता घरासाठी पाण्याचं वांद. तर हो का, या ठिकाणी विहीर आहे, बारकी एकदम मोटर टाकून विहिरीतलं पाणी काढतो. हो का, हा पाईप तर तुम्हाला दाखवतो. हा आपल्या गावाकडचा लोक. 15 दिवस झालं गावाला आहे, पण काय मन लागत नाही. आणि आपली सवय लागली रिक्षावर, आपली दररोज यायची, मस्त फिरायची. भेटत तर काय नाही, पण आपलं फिरण्याचा आनंद, सवय लागली, काय करायचं. हो का, खड्डा घेतलेला आहे मोठा लट, आणि या खड्ड्यात रोज माती पडत जाते. सगळं जुगाड लागलं आहे कामाचं, पण काय इथं लोकांना खायला पैसे नाहीत, अन्न नाही खायला, लोकांना कामं भेटणार ती. आणि आता ह्या लोकांना एवढी कामं आहे ती, तरी लोक आमच्याकडे गरिबाकडे लक्ष देत नाहीत. आणि गरिबाचं जिथं तिथं मरण असते. मोठ्या लोकांना जागेवर पोर येऊन कामं करून जाते. हो का, 15 दिवस झाला हा खड्डा खादून ठेवलेला आहे. अजून गवंडी मिस्त्री, तो ठेकेदार, मायापेक्षा बारीक तर ठेकेदारच म्हणायची वेळ आली. आता काय, पण येऊन काय काम करणं होईना. हे आपले गावाकडला विषय मित्रांनो असा आहे. काही घर अजून एकदा बघा, ह्या बाजूनी 20 फुटाचा शेड आहे. तर चला मग मित्रांनो, व्यवस्थित आरामशीर आपला रिक्षा व्यवसाय पार पाडा. आणि ह्या व्हिडिओतून मला एवढं सांगायचं आहे की भावांनो, दिवस खूप वाईट आहेत. रिक्षा आरामात चालवा, आपल्याकडून कोणाला त्रास नको, दुसऱ्याकडून आपल्याला त्रास नको. ठोकाठोकी घासाघाशी करू नका, कारण एकदा झाल्यानंतर परत बोलून चालून येत नाही. आपला जीव गमवावा लागतो, किंवा आपल्यामुळं समोरच्याचा जीव जातो. त्यानंतर पोलीस चौकी आली, कोर्ट आलं, कचेरी आलं, भरपूर गोष्टींना तोंड द्यावं लागतं. त्यामुळं 2 पैसे कमी कमवा, पण आपली रिक्षा असेल, आपली कॅब असेल, स्विगी झोमॅटो, आपली 2 व्हीलर असेल, एकदम आरामात चालवा आणि आरामात व्यवसाय करा. थोडे दिवस मी पण ह्याची लेवल लावून मी पण येणार आहे परत. तिकडं आल्यानंतर थोडीफार अपडेट देत राहील. तोपर्यंत आपल्या ह्या पण चॅनलला थोडा सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि हे व्हिडिओ आता इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.